संविधान वाचवलं पाहिजे असं बोलणारे खूप भेटतात, पण संविधानात वापरले जाणारे बेसिक वर्डचा मिनिंग किती लोकांना माहित असतो? आज आपण असे 10 शब्द समजून घेऊ जे आपण रोज बोलतो पण त्यांचा अर्थ आपल्याला प्रॉपरली समजत नाही. 1. प्रिअम्बल म्हणजे संविधानाचं इंट्रोडक्शन. देश कोणत्या विचारांवर आणि व्हॅल्यूजवर चालणार याचा शॉर्ट इंट्रोडक्शन म्हणजे प्रिअम्बल. 2. रीट. जर सरकार किंवा एखादी ऑथॉरिटी चुकीचं काम करत असेल तर कोर्ट एक रिटर्न ऑर्डर देतं, हे करा किंवा करू नका. 3. कॉन्स्टिट्यूशन. देश चालवायचं रूल बुक म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. सरकार कसं चालेल, लोकांचे अधिकार काय असतील हे सगळं यात लिहिलेलं असतं. 4. फंडामेंटल राईट्स. असे बेसिक राईट ज्यांच्याशिवाय डिग्निफाईड लाईफ जगणं डिफिकल्ट आहे, जसं फ्रीडम, इक्वेलिटी, एक्सप्रेशन. 5. DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. संविधान बनत असताना काही गोष्टी लगेच इम्प्लिमेंट करणं शक्य नव्हतं, म्हणून त्या सरकारला डायरेक्शन्स म्हणून दिल्या गेल्या फ्युचरमध्ये त्यावर काम करण्यासाठी. 6. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. फक्त कायद्यात लिहिले म्हणून नाही तर जस्टिस आणि फेअरनेस पण महत्वाची आहे. 7. प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. कायद्यात जसं लिहिले तसंच फॉलो करावं लागेल म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. 8. ज्युडिशियल रिव्ह्यू. सरकार किंवा पार्लमेंटने घेतलेला डिसिजन संविधानाच्या विरोधात आहे का नाही हे ज्युडिशरी चेक करू शकते म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू. 9. इम्पिचमेंट. जर प्रेसिडेंट संविधानाच्या विरोधात काम करत असतील तर पार्लमेंट त्यांना हटवू शकते. 10. संसद. खूप लोकांना वाटतं संसद म्हणजे फक्त लोकसभा आणि राज्यसभा, पण प्रेसिडेंट सुद्धा याच संसदेचा पार्ट असतात. आता खरं खरं सांगा, यातला कोणता शब्द तुम्हाला आज पहिल्यांदा प्रॉपरली समजला? कमेंट करा आणि व्हिडिओ सेव्ह करून तुमच्या मित्रांनाही पाठवा. जय हिंद, जय भारत.